व्ह्यू लुकअपचा उपयोग करून वेगवेगळ्या कॉलममध्ये पण रिमार्क्स अपडेट होतील आणि त्या करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. अरे देवा, हे कसे होतील आणि हे कसे करायचे, तर मग कसं करणार आहोत, तर चला मग स्टार्ट करूया. लुकअपचा उपयोग करून वेगवेगळे टास्क सोडवणार आहोत आज. तर फर्स्ट माझ्याकडे इथे बघा तुम्हाला शीट दिसते, इथे सब्जेक्ट्स आहेत आणि सब्जेक्टमध्ये फर्स्ट रँकिंगला किती नंबर्स आहे, सेकंडला किती आहे, थर्डला किती आहे, फोर्थला किती, असे नंबर्स अपडेट केलेले आहेत 7 कॉलम्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड बघणार आहोत. सेकंडमध्ये असणारे इथे म्हणजे सपोज हा कोड आहे, इथे नेम आहेत अँड ही गर्ल काय काम करते, म्हणजे ही लेडी काय वर्क करते आणि तिचा काय कॉन्टॅक्ट नंबर आहे, तिच्याशी कसं कॉन्टॅक्ट करतील. आणि प्रत्येकाचे असं शोधणं खूप हार्ड आहे, म्हणजे डेटा बराच मोठा असू शकतो. मी शॉर्ट घेतला आहे, पण तुमच्याकडे डेटा खूप मोठाही असू शकतात, 400-500चा नंबर्स असू शकतो. त्याच्यानंतर टेलिकॉलिंग होते. टेलिकॉलिंगसाठी असा एक डेटा दिला जातो, त्याच्यामध्ये 3 ते 4 जण कॉलिंग करतात. मग हा डेटा मर्ज कसं करायचं हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे, तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. ठीक आहे. तर मग फर्स्ट आपण हा टास्क जो आहे तो सोडूया. ठीक आहे. तर इथे कसं आहे, इथे माझे सब्जेक्ट आहे अँड इथे हे कॉलम्स दिलेले आहेत. तर 1 बाय 1. तर आता मला हिंदीचा काढायचं आहे, तर मी पर्टिक्युलर हिंदी घेऊन असं चूज करू, म्हणजे असं सिम्पली असं मी फिल्टर लावेन. तुम्ही फिल्टर लावला त्याच्यानंतर आणि शॉर्टकट की बघायची असेल तर तुम्हाला माझे व्हिडिओज पाहावे लागतील, त्याच्यामध्ये मी तुम्हाला शॉर्टकट्स की कसे वापरायचे शिकवलेलं आहे. तर फटाफट जाऊन तीही व्हिडिओ पहा. तर शॉर्टकट्स कीनी मी यूज केलं आहे फिल्टरला. आता मी 1 बाय 1 असं चूज करून म्हणजे मला हवेत मी ते घेणार, मग त्याच्यानंतर त्याचे रिमार्क्स बघणार. तर हे खूप एका पद्धतीचं कसं आहे, लॉंग जातं आहे. ठीक आहे. तर आपण असा फॉर्म्युला यूज करणार आहोत जे 1 शॉटमध्ये एकदा यूज केल्यानंतर त्या सगळ्या कॉलम तशाच लागले पाहिजेत. तर इथे आपण ॲज अ एक्झाम्पल ह्याचा जो फॉर्मॅट आहे तो खाली उतरवून घेतलेला आहे. आपण ह्याच्यातून एक कुठलाही सब्जेक्ट घेणार आहोत. तर मी हिंदी घेते. ठीक आहे. हिंदीला मी कॉपी करून खाली घेते. हिंदीला मी कॉपी करून घेतलेलं आहे. आता मी इथे ना व्ह्यू लुकअपचा यूज करणार आहे. व्ह्यू लुकअप दिसतो खूप छोटा, वाटतो खूप हार्ड, पण व्ह्यू लुकअप भरपूर जागी उपयोगी येतो. तो कॉलिंगसाठी असू दे, रिमार्क्ससाठी असू दे, कॅल्क्युलेशनमध्ये असू दे, कशामध्येही असू दे, व्ह्यू लुकअप बऱ्यापैकी यूज होतो. ठीक आहे. तर मग आपण इथे व्ह्यू लुकअपचा उपयोग करणार आहोत. तर व्ह्यू लुकअपचा उपयोग करण्यासाठी फर्स्ट आपण काय करतो, इथे इक्वल व्ह्यू लुकअपसाठी VL टाईप केल्यानंतर टॅब हा बटन क्लिक करायचा आहे. तुम्हाला स्पेलिंग टाईप करावं लागत नाही, ऑटोमॅटिकली तिथं स्पेलिंग येते, हे लक्षात ठेवा. टॅब हा बटन क्लिक करा. ठीक आहे. तर आता इथं व्हॅल्यू विचारली जाते. लुकअप व्हॅल्यू आपल्याला हिंदी देतो आहे आपण, की आपल्याला हिंदीची जी चॅट आहे तो आपल्याला हवं, म्हणजे हिंदीचा जो फर्स्ट सेकंड थर्ड रँकिंग आहे ते आपल्याला हवं आहे. तर आपण लुकअप व्हॅल्यू देतो आहे. देन आपण यूज करणार आहोत कॉमा यूज केल्यानंतर आपल्याला ह्या चॅटमधून हिंदी हा मध्ये आहे, तर मध्ये हिंदी असल्यामुळे आपल्याला फटाफट शोधायचं आहे की हिंदीच्या अंकासाठी आपल्याला पूर्ण हा चॅट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा. मी पूर्ण सिलेक्ट करून घेतला आहे. फर्स्ट ठेवलं तर सब्जेक्टकडे ठेवल्यानंतर 26च्या इथपर्यंत घेतलं आहे. तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती असं झगमग झालेलं. ठीक आहे. म्हणून स्क्रीन घेतलेली आहे. देन मी यूज करणार आहे कॉमा यूज केल्यानंतर आपण कर्ली ब्रॅकेट देऊया इथे थोडासा शायनिंग मारायला. ठीक आहे. तर कर्ली ब्रॅकेट घेतल्यानंतर आता आपल्याला इथे हवे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ 5 6 7 पर्यंत आपल्याला हवं आहे. तर नॉर्मली आपण मला 1 2 3 4 असे 7 कॉलम आहे. तर आपल्याला काहीच नाही करायचं आहे, सिम्पली आपल्याला सेकंड कॉलमपासून स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे. फर्स्ट कॉलममध्ये आपले सब्जेक्ट आहे, तर सेकंड कॉलमपासून आपण स्टार्ट करणार. तर मग हा झाला सेकंड, 2 टाईप करते आहे. देन कॉमा यूज करायचं आहे. मग थर्ड, मग फोर्थ टाईप केल्यानंतर कॉमा दिल्यानंतर 5, देन कॉमा आणि 6, म्हणजे 1 2 3 4 5 6 7. आता 7th वालाही कॉलम बाकी आहे. देन कॉमा 7. आपण आपला नॉर्मली कर्ली जो ब्रॅकेट आहे तो आपण इथे क्लोज करून घेऊया. देन आपण कॉमा यूज करूया. ट्रू आणि फॉल पहिल्यासारखं तुम्ही शिकवलं आहे मी तुम्हाला व्ह्यू लुकअप कसं लावायचं. ट्रू आणि फॉलचा मिनिंग्स आपल्याला शेवटला 0 हा प्रेस करायचा आहे. 0 ही प्रेस केल्यानंतर आपण फायनल ब्रॅकेट क्लोज करतो आहे आणि देन आपण सिम्पली इंटर प्रेस करतो आहे. इथे बघा फर्स्ट जी हिंदीच्या इथे व्हॅल्यू आहे ना फर्स्टची ती आलेली आहे. आता तुम्ही मला क्वेश्चन कराल की हे काय दीपाली, इथे तर आलं नाही आहे, तू तर सगळ्या टेबल्स घेतल्या आणि इथे आलं नाही. तर इथे आणण्यासाठी आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, ह्याला पकडायचं, कॉपी करायचं आहे आणि इथे येऊन पेस्ट करायचं आहे. हे बघा
64, 57, 52, 56, 38 and 26. ठीक आहे, डन. तर अशा प्रकारे आपल्याला हिंदीचं भेटलेलं आहे. पण आपल्याला ह्या सगळ्यांची गोष्ट हवी आहे. म्हणजे मी फक्त इथं सब्जेक्ट चेंज करणार, ऑटोमॅटिकली इथं फिगर चेंज व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण इथे यूज करणार आहोत ड्रॉप डाऊन कसे लावायचे शिकायचं असेल तर तुम्हाला माझी व्हिडिओ पाहावी लागेल. त्याच्यामध्ये मी विस्तीर्णपणे सांगितलेलं आहे की ड्रॉपडाऊन कसा लावायचा आहे. तर ड्रॉपडाऊन लावण्यासाठी तुम्हाला ती व्हिडिओ पाहावी लागेल. तिथे एकदम क्लिअर तुम्हाला दिलेलं गेलेलं आहे कुठले सम्स यूज होतील, कुठे क्लिक करायचं आणि कसं यूज करायचं. ते हिंदीच्या इथे क्लिक केल्यानंतर आता आपण वेगळा घेऊया. देन आपण इंग्लिश घेऊया. हे बघा 29, 68, 57. तुम्ही इथे चेंज कराल ना ते इथे ऑटोमॅटिकली चेंज होणार. हे बघा मी जस्ट करून दाखवते तुम्हाला. इथे ऑटोमॅटिकली फिगर चेंज होतात. म्हणजे मला शोधायची गरज नाही. हे तुम्ही कधी करू शकता जेव्हा तुमच्याकडे 400-500चा डेटा असेल, त्याच्यामधून तुम्हाला शोधायचं असेल. पर्टिक्युलर कॉलम शोधणं या फिल्टर लावून शोधण्यापेक्षा तुम्ही हा इझी वे यूज करू शकता. इथे आपण 2 फॉर्म्युले यूज केलेले आहे. एक तर व्ह्यू लुकअप, दुसरा आपण ड्रॉपडाऊन यूज केलेला आहे. दोन्ही फॉर्म्युले खूप छान पद्धतीने लागले नाही, त्याचा खूप छान उपयोग झालेला आहे. हे तर आपण नंबर्समध्ये शिकलो, सब्जेक्टमध्ये शिकलो. आता हाच फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत ह्या टेबलमध्ये. सिम्पली इथे माझ्याकडे कोड आहे. इथे सगळ्या फिमेल्सची नावं आहेत आणि त्या फिमेल्स काय वर्क करतात इथे त्यांचं वर्क आहे. देन कॉन्टॅक्ट नंबर आहे. आता ह्या फिमेलमधून मला एका फिमेलशी कॉन्टॅक्ट करायचं आहे. एक्झाम्पल ती लॉयर असू शकते, टीचर असू शकते, मला तिच्याशी बोलायचं आहे. रँडमली मी तिचा नंबर शोधण्यापेक्षा मी माझं सिम्पली असा फॉर्म्युला यूज करून मी तिची कॉन्टॅक्ट करणार आहे. तर आपण परत इथे पण सेम यूज करणार आहोत. तर मी